बघा की टाइमलाईनचं महत्त्व जे आहे ते अतिशय सखोलपणे आपल्याला अभ्यासायचं आहे. तर आपण एन-सी-ई-आर-टी मधूनच ही इमेज घेतली आहे, की मौर्यन साम्राज्य जे आहे त्याचा तो कालखंड कोणता होता बरं? अशोकाचा सम्राट अशोकाचा कालखंड जर आठवत असेल तर इसवी सन 273 ते इसवी सन 200 इसवी सन पूर्व 273 ते इसवी सन पूर्व 232 या कालखंडामध्ये आहे. सम्राट अशोकाने त्याचं साम्राज्य विस्तार केला त्याचा व तिथे राज्यसत्ता जी आहे ती गाजवली. आणि मौर्यन साम्राज्याचा फाउंडर कोण होता बरं? कोणी स्थापन केलं ते राज्य? तर चंद्रगुप्त मौर्याने. चंद्रगुप्त मौर्याने जे आहे त्या साम्राज्याचं तिथे स्थापना केली. ते कोणत्या साली केली बरं? ती इसवी सन पूर्व 321 या सालात जी आहे ती चंद्रगुप्त मौर्याने स्थापना केली. बरं आता 232 नंतरचा इतिहास जो आहे तो ज्ञात नाहीये. ज्ञात का नाहीये किंवा त्याच्याविषयी जी आहे ती कमी माहिती आहे. कारण सम्राट अशोकाने किंवा त्यांच्या आधीचे जे चंद्रगुप्त मौर्य असू द्या, बिंदुसारा किंवा अशोक त्यानंतर आलेले जे राजे आहेत मौर्य गादीचे जसे की दशरथ राजा ते जे राजे होते त्यांनी स्तंभलेख किंवा शिलालेख इन्स्क्रिप्शन्स म्हणतो आपण त्याला किंवा हस्तलिखित मॅन्युस्क्रिप्ट जे आपण म्हणतो, त्यांच्या माध्यमातून त्यांचा इतिहासाचा एक उलगडा होतो आणि का होतो बरं तो? कारण ते साम्राज्य त्यांना एक स्थैर्य प्राप्त झालेलं होतं. त्यांचा विस्तार पावलेला होता. पण नंतरचे जे राजे आले ते कमकुवत होते किंवा त्यांच्या काळामध्ये जे आहे ते परकीय आक्रमण जे आहे ती परकीय आक्रमण झाल्यामुळे साम्राज्य कमकुवत झालं व तिथे आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विलोप झालेला आपल्याला दिसून येतो.